आजचा जो व्हिडिओ आहे तो आर-टी-ओमधील अधिकाऱ्याने एक सर्वसामान्य वाहन चालकाला दंड केला आणि त्याच्याबद्दल एक आक्रमक भूमिका स्थानिक लोकांनी कशी घेतली त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी सचिन रावेद सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये आमचे मित्र शिवश्री संतोष जाधव पाटील ते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती होते आणि आता विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. काही एका आर-टी-ओने छोट्या गाडीला 13,000चा दंड चलन केलं आणि त्याला पावती देऊन निघून गेले. तो ड्रायव्हर त्याचा मालक भयभीत झाला आणि ते कोणाला फोन करावा काय करावं हे बिलकुल सुचत नव्हतं. मग त्याच्यातून एक काय करायचं, 13,000 भरायचे का गाडी चालवायचे का गाडीचा हप्ता भरायचा ह्या टेन्शनमध्ये त्याने संतोष जाधव यांना फोन केला आणि सांगितले की माझ्या गाडीवरती आर-टी-ओवाल्याने 13,000चा फाईन टाकलेला आहे आणि आत्ताच झालेला आहे. एवढं म्हणतात. एक 5 ते 10 मिनटात संतोषभाऊ त्या सांगवी चौकात येतात आणि त्या आर-टी-ओवाल्याला इतकं झापतात की ते आर-टी-ओवालेला ते म्हणत असतात की तुम्ही ही 13,000चा कांद्याच्या गाडीचा जे फाईन केलेला आहे ही कशाच्या आधारे केला आहे. त्यांना साधं बोलता येत नाही, तोंड दडवण्याचा प्रयत्न करतात, तत मम म्हणतात. इतका अधिकाऱ्यांना तो संतोषभाऊ डेंजर बोलले की त्याच्यातून एक आहे की संबंध महाराष्ट्रातले ड्रायव्हर लोक हुशार होतात. आपला मोबाईल काढायचा, आपल्यावर अन्याय होत असेल तर त्याची प्रतिक्रिया तिथं आपण मांडली पाहिजे आणि तेच प्रतिक्रिया सामान्य लोक बी मांडू शकतात. पण त्याच्या स्वरूपात जे सामान्य लोकांना न्याय मांडण्याची शिकवण्याचं काम संतोषभाऊ जाधवने केलं. त्याच्याबद्दल संतोषभाऊचं अगदी मनापासून अभिनंदन आणि एका गरीब ड्रायव्हरला आपण न्याय मिळवला त्याच्याही बद्दल अभिनंदन. आता संतोषभाऊने ज्या आर-टी-ओला आणि ड्रायव्हरला न्याय दिला आणि आर-टी-ओची शाब्दिक बाचाबाची झाली आणि आर-टी-ओवाल्यांना कसं झापलं त्याचा व्हिडिओ आता आपण समोर पाहायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आपण 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल ह्या वाहन चालकाने प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा. आणि आता इथंच मी थांबतो. सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मला सांगितलं तिकडे दाखवा ना. त्या कांद्याच्या गाडीत 13,000 रुपयाचे फाईन दिले त्याला तुम्ही पटत तुम्हाला काही कुठे तो काय बोरकर कुठे तो चुकीचं नाही वागत ना साहेब. तुम्ही बाहेर काढा तुम्ही पहिली वडे फिडे तिकडे पाहिजे तुम्ही ते पद्धत आहे तुमच्याला काही लोक मारले. एक बुट्ट्या अडगाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जिरी वळांचा नवरदेव त्याला पाहायला आणि 4 गाड्या तुम्ही अडून धरल्या. काही वाटत थोडंफार तुम्हाला नाही करतील थांबा तुम्ही. इथं सावंगी चौकात ही शेतकऱ्याची बाजारपेठ आहे. तुम्हाला प्रेमानं सांगतो, माझं नाव संतोष जाधव, मी शेतकऱ्याचं काय वरी. याच्यानंतर जर सावंगी चौकात शेतकऱ्याला पाहून हे करायचं लूटमार करायचं. नारायण 5 मिनिटात फोन करतो तुला, 5 मिनिटात फोन करतो. ते फाईन फाईन डिपेंड करा. ती रद्द नाही घेत, रद्द करून जायची तुम्ही. कुठे आहे माणूस? अजिबात नाही. तुम्हाला जाऊन द्या ना. मी ती फाईन रद्द करा पहिली. पुढून उभा राहा तुम्ही. त्याला बोला ना. त्याला कुठे तो बोरकर कुठे येतो आला मरला ना तो. तुम्ही गेला चौकात जाळून घेणार तो माहिती का तुम्हाला. मग 2 मिनिटात माझ्या समोर करा ना कॅन्सल ती. परेशानी लोक लोकांना कांद्यावाली इकडून वावरातून घाल तिकडून घाल. परेशानी लोक परेशानी नाही हरकत नाही. तुमची जबाबदारी काय, तुमचं कर्तव्य काय. जबाबदारी बरोबर आहे पण थोडं शेतकऱ्यांसाठी संयम पाळा तुम्ही. बाकी जाऊ इथं शेतकरी सोडून दुसरं कोणी येत नाही. शेतकऱ्याला संयम पाळा शेतकऱ्यासाठी. ते पहा तुम्ही इकडं काय नाही तुमचं बस. मूळ आरटीओ तुम्ही का मेल कोण आहे मेल म्हणजे कोण घेऊन आले तुम्ही. काय काय नाही तुमच्या नावाचे आमच्या इकडे सगळे जे एक कागदोर नाव लिहा होते बदल सगळं. मॅडम बोला ना. काय नाही तसं नाही. तुम्ही असं नाही करायचे. लूट मारा आमच्या लाख नाही करू शकत तुम्ही दिवसा डोळ्या. ऋषी यांचे नाव लिहून घ्या सगळ्याचे. येणार नाही तो विषय नंतरचा. तुम्ही आता कसे आले तेच पाहून द्या आम्हाला. एक नाव लिहून घ्या रेंजोले.
शेतकरी माल आले आणि तुम्ही खुशाल इथं लुटमार करता का समाज एवढ्या चौकात गाड्या यांचे नाव लिहून घ्या गणेश आज कोण पाहिजे पावतील ते सांगा आम्हाला मग तुम्ही यावर इकडे आजची काय कारवाई केली पाहा आम्हाला दाखवा इकडं पावती बुक दाखवा तुमचं लाच इकडं बोर करलं बोला ना कोणत्या कॅन्सल करून घ्या घ्या इकडे ते तुमचं पद नाव सांगा अरे कॅन्सल तर तुमच्या करावं लागेल पण तुम्ही ते सांगा तुमचं नाव नाव सगळं नाव लिहा तुम्हाला विचार तुमची मर्दांकी दुसरीकडे दाखवायची दाखवाल तुम्ही लोक देखत आणि इकडे येताना तीनदा विचार करायचा माझं नाव संतोष जाधव आहे शूटिंग करून मग तुमची पूजा करायची का त्यांनी मग तुम्ही ऐकलं म्हणून तुम्हाला सोडवलं मी आता तुम्हाला ते नाव सांगा सगळे जे खाली काच घ्या म्हणा असं खाली घ्या ना शेतकऱ्यासाठी का कोणासाठी तुम्ही कलेक्टर झाले तुम्ही आमचे सेवेकरी का आमचे बाप झाले तुम्ही काचा खाली करा द्या तोंडात थोडा कोण आहे तुम्ही ते आम्हाला पाहून द्या मॅडम काढा ते तोंडाचं काढा आम्हाला पाहून द्या तुम्ही खरोखर द्यायचे का हा नाव सांगा तुम्ही ते काढा सगळं पाहून द्या आम्हाला तुमची कला आणि आमच्या बरोबर एक फोटो घ्या सगळेजण खाली उतरा तुम्ही मग तुम्ही सावलीत बसून एसी लावून आमच्या लोकांची मारायची का तुम्हाला मग काय तुम्ही एसीतून बाहेर येणं म्हणजे काय थोडं कोणा तो भरून पा कांदे भरताना खालून पाणी निघत आज कोणाकोणावर कारवाई केली तुम्ही आमच्या लासूरला मला सांगा त्याचं काय तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का काय कोणता हायवा लावला कुठं लावला ते हायवा दुसरं सोडून द्या काय पैसे घेतले की त्याच्याकडून काही हे याच्याकडून कोण 13,000 रुपये कोण दिले करेल ना त्याला बोला पटकन नाव झाले का किती जण झाले एकच दुसरं नाव सांगितलं काय नाव सांगणार नाही तुम्ही मग आवाज सोडला आम्हाला अरे काही पद्धती राहते ना सांगा पटपटा ज्याचं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा कोण आहे मूळ आठवण मेन आठवण कोण आहे तुमच्यामध्ये तुम्ही काय बदल्यावर आले का कसे आले आम्हाला कळू दे तुमचं काय धोरण आहे नेमकं म्हणून चेकिंग काय चेकिंग करू तुम्हाला काय ऑर्डर तुमच्याकडे आज दाखवा आजची अरे ते होईना शूटिंग काय तुमचं काम तुम्ही एवढा चौकात उभा आहे ना तुमची जबाबदारी सांगा पुढे या काय रे तुला पुढे येतोय पावती इकडे पावती दाखव ओरिजिनल एक डुप्लिकेट ती आता याचं याव सण हा कांद्यावाला याचा खालून फुसकट निघले तुला आणि याला 13,000 पावती लाज वाटत तुम्हाला काही हो काल पलटी झाला तिथं मधून आणलं वावरातून कशी कॅन्सल आम्हाला कशी काढायची ती हो यांना माहिती भेटते मार्केट म्हणून गाडी निघत तुम्ही लोकांच्या कथा जे करते तुम्ही नंतर का 13-26 काढशाल त्याच्याकडून त्याची पावती आत्ता कॅन्सल कशी होती आम्हाला सांगा अरे नंबर घ्या म्हणजे तुम्ही आमचा नंबर घ्या आम्हाला सांगा ती कॅन्सल झाली म्हणून हे मार्केटला चक्र मारते भाऊ तुम्ही ते आता तुम्हाला त्याला सांगितलं ना याच्यानंतर जर बिगर परमिशन चौकात आले ना ते मग सांगत त्याला बी काय ते 9604481531 481531 तुमच्या आजच्या ऑर्डर टाका मला इकडं ते तुमचे नंबर सांगायचं सगळे ज्यांच्यावर नंबर लिहून घ्यावं सगळ्याचे भाऊ लेडीज असल्यामुळे आपण बोलू शकत नाही काही लेडीज असो का काय मग लेडीज काय तिला वेगळा अधिकारी काय मग घाबरते ना आमसारखे ते बाकीचे नंबर सांगा पटकन सांगा ज्येष्ठच नंबर ज्येष्ठच नंबर सांगा आणि खाली येऊन उभा राहा आमच्या मैत्रिक शेतकऱ्यामध्ये यांचं काय हालचाल आहे म्हणून भाऊ या गाडीमध्ये माणसं हिंडत तुम्हाला नाही हे पगार माणसं आहे लोकांना ना लुटायला थोडी तुम्हाला पगार प्रत्येक कॉर्डर माणसं सोडून देते आणि गाडी आल्या की नाही चोली शूटिंग करणं का म्हणजे अरे तुम्ही याचा अर्थ तुम्ही डुप्लिकेट आहे डुप्लिकेट पोलीस आहे मग शूटिंग का नाही करा अरे कॅन्सल म्हणजे हे एक केलं आमच्या समोर तुम्ही सकाळपासून काय काय काशी केली आम्हाला सांगा का बरं लावली आहे काय झालं तिला तेवढंच होतं का मग फक्त कोणाची आहे का कोणाची आपल्याकडे
शेतकऱ्याचं याचं कळलं का तुम्हाला? आणि त्या मी कसं म्हणाल तुम्हाला सांगतो बरं का, त्या तुळशीराम अण्णाच्या बाबासाहेबच्या मुलीचं साखरपुडा आहे, बरोबर आहे, ऋषी आजचा बुट्टी आडगावचा. जिरीचे मुलं, त्या पोरीचा बाप वारलेला आहे. 2 तासापासून दीपक यांच्या गाडीवर भाई यांच्या धाकाने इथं. म्हणजे हे झाले शेऊ आणि आपले लोक झाले दरोडेखोर. तुम्ही जा आता प्रेमानं. याच्यानंतर इकडे परमिशन शिवाय यायचं नाही बरं का, तुम्हाला सांगून ठेवतो मी. ते पाहू आम्ही आमचं काय करायचं ते. तुम्हाला तिकडे घेतो बोलून आम्ही आता आमदार साहेबाकडे बोलून घेतो तुम्हाला. चला जा तुम्ही आता प्रेमानं, जाऊन द्या त्यांना. चला जाऊ द्या. झाला विषय बोला काय